ओवेसीने येऊन काही नारे दिले, या ठिकाणी राम मंदिराला विरोध केला। या ठिकाणी स्वागत करूया। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो। बुलंद आवाज कुणाचा? मी रस्त्यावर उभे असलेल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की धर्मवीर संभाजी महाराज की, शिवाजी शिवाजी, जय भवानी, जय भवानी। छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय महायुतीचे उमेदवार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, आपण सगळेजण त्यांना भुमरे मामा म्हणतो, यांच्या प्रचारार्थ आज या जाहीर सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, लोकप्रिय उमेदवार पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित खासदार प्रतापराव जाधव साहेब, आमदार संजय कुटेजी, आमदार संजय शिरसाटजी, आमदार प्रदीप जयस्वालजी, आमचे सहकारी श्री गोरावळकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराजजी मंगरुळे साहेब, संजय खंबाळेजी, राजेंद्र जंजाळ साहेब, माजी आमदार सुभाष साबणे साहेब, आरपीआयचे नेते संजय टोकरजी, राजू वाघमारेजी, इकडे उपस्थित सर्व तमाम या बजाजनगरमध्ये आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर व माननीय नरेंद्रजी मोदींवर प्रेम करणारे उपस्थित सर्व तमाम बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, विनम्र अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। बजाजनगरच्या या विराट सभेला संबोधित करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या लोकसभेसाठी उभे असलेले सर्वांचे लाडके या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे, अतुलजी सावे, अतुलजी सत्तार, भागवतजी कराड, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर उपस्थित बजाजनगरमधील सर्व माझे बंधू भगिनी, मातांनो, साहेबाला मी आठवण देतो, साहेब उठाव झाल्यानंतर ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, भारत माता की वंदे वंदे। माननीय संदीपानजी भुमरे यांना मतदान करायचं आहे। संदीपानजी भुमरे यांना मत म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांना मत आहे। संदीपानजी भुमरे यांना मत म्हणजे विकासाला मत आहे। संदीपानजी भुमरे यांना मत म्हणजे राष्ट्रीयत्वाला महत्व आहे आणि संदीपान भुमरे यांना म्हणजे राष्ट्राचा स्वाभिमानासाठी मत आहे। म्हणून मी विनंती करतो, एक एक मत महत्वाचं आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपण नारा दिलाय, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, आणि जसं 370 कलम असेल, राम मंदिर असेल, अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, वेळ कमी आहे, पण मोदी साहेबांच्यामुळे आपल्याला परत एकदा भारताला विश्वगुरु बनवायचे आणि विश्वगुरु बनवण्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि एक नारा माझ्याबरोबर द्यावा असा म्हणतो, अब की बार 400 पार, अब की बार फिर एक बार मोदी सरकार।
आजच्या या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या देशाचे अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब, माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माझे सहकारी मंत्री अतुलजी सावे साहेब, बुलढाण्याचे भावी खासदार प्रतापजी जाधव साहेब, हिंगोलीचे भावी खासदार बाबूरावजी कदम, या भागाचे लोकप्रिय व आवडते आमदार संजयजी शिरसाट साहेब, आमदार प्रदीप जयस्वाल साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार संजयजी कुटे, आमदार संजय रायमुलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख राजेंद्र झांझा, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजयजी ठोकळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबाळते, प्रवक्ते राजू वाघमारे, बसवरावजी मंगरुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काळवणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व नेतेगण, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले महायुतीचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला साहेब तो म्हणतो मी आता पाणी देतो. एकनाथ शिंदे साहेबांनी जी 2700 कोटीची योजना आहे, केंद्रानं निधी दिला, महाराष्ट्रानं निधी दिला, महानगरपालिकेची परिस्थिती नाही आपली पैसे भरायची वाटत भरायची. शिंदे साहेबांना कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, महानगरपालिकेचा जो 800 कोटीचा आपल्याला वाटा भरायचा होता, हा आता महानगरपालिकेला भरायची गरज नाही. शासन तो हिस्सा म्हणजे वाटा उचलणारे असा मुख्यमंत्री आपल्याला पाहिजे. वाघाची डरकाळी घुमली ती मराठवाड्यात आणि या छत्रपती संभाजी नगरामध्ये इथल्या जनतेचं शिवसेनेवर, धनुष्यबाणावर जे प्रेम आहे, बाळासाहेबांवर प्रेम आहे, बाळासाहेबांनी देखील या संभाजीनगरवर मनापासून प्रेम केलं, हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून इथला मतदार शिवसेना, धनुष्यबाण आणि महायुती आपले याच्याशी एकनिष्ठ आहे. हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं नातं आहे. गेल्या वेळी थोडी गडबड झाली, पण आता होता कामा नये, बरोबर ना. आता गडबड बिलकुल करायची नाही, कारण आपला हक्काचा धनुष्यबाण आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि धनुष्यबाण हा संदीपान भुमरे यांच्या हातात आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा या छत्रपती संभाजी नगरामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की यावेळेस बिलकुल धनुष्यबाण, 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 दुसरं तिसरं इकडे तिकडे काही बघणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला येणाऱ्या 13 तारखेला येईल. आणि खरं म्हणजे काल पुढे इथे ओवेसीने येऊन काही नारे दिले, या ठिकाणी राम मंदिराला विरोध केला. रामनवमीच्या दिवशी इथे
ते गुन्ह्या गोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये संघर्ष दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे ज्या क्रूर कर्मा औरंगजेब याने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, डोळे काढले, कातडी सोडली, घाण्याला झुकलं, गरम शिगाट डोळ्यात पेटत्या शिगाट डोळ्यात घातल्या, जीभ छाटली. 41 दिवस या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ ज्यांनी केला, त्यांच्या कबरीवर फुलं उधळायला जातात. धर्मवीर संभाजी नगरच्या नावाला विरोध करतात. यांना संभाजी महाराज पुजतात, औरंग्या मात्र चालतो. हा आपल्याला चालणार आहे? छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिवशी तुम्ही ते 4 तारखेला गुलाल उधळाल ती खरी श्रद्धांजली ठरणार आहे. तुम्ही सांगा, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर बांधण्यात. 370 कलम हटवल्या. कोणी स्वप्न पूर्ण केलं? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. त्याला विरोध, त्याला साधं तुम्ही हिंदुत्वाचा टेंबा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी त्या राम मंदिरच्या उद्घाटनाला निमंत्रण देऊन देखील तुम्हाला जाता आलं नाही, तुम्ही गेला नाही. हे तुमचं रामावरचं प्रेम. मुंह में राम बगल में छोरी वाले, जो राम का नहीं वो तो राम का नहीं वो काम का नहीं. आणि म्हणून या ज्याने धर्मवीरांचा अतोनात छळ केला त्यांचं काय करणार तुम्ही? तुम्ही नांग्या ठेचणार की नाही? त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? आज आपलं बाळासाहेब पण, बाळासाहेबांचं हिंदुत्व पण, आपलं हिंदुत्व पण, आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. परंतु आपण जे मुसलमान देशभक्त आहे, जे राष्ट्रभक्त आहे, अब्दुल कलाम आजाद आपले राष्ट्रपती होते, अब्दुल हमीद आपल्या सैन्यात टँकवर होते, इथे अब्दुल सत्तार आहे, इथे अब्दुल सत्तार आहे. बाळासाहेबांच्या काळात साबिर शेख मंत्री होते. हे देशभक्त मुसलमान आपले आहेत, परंतु इतर राहून पाकिस्तानची बोली बोलणारे मुसलमान आपले दुश्मन आहेत. आणि म्हणून आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आज अनेक मुस्लिम आज आपल्या पक्षात अनेक पदांवर आहेत, परंतु आपल्याकडे हिंदू मुसलमान शीख ईसाई असा कुठलाही धर्मावर कधी भेदभाव केला नाही. परंतु आज वडेट्टीवर काय म्हणाले? वडेट्टीवार म्हणाले, हेमंत करकरे जे मुंबईवर कसाबने हल्ला केला, शेकडो लोकांना मृत्युमुखी पाडलं, रक्ताचे सडे वाहिले, ते म्हणतात
हेमंत करकरेंना कसाबची गोळी लागली नाही. अरे कुठे फेडणारे पाप, ज्याने मुंबईचं रक्षण केलं, ज्याने आज मुंबईसाठी बलिदान दिलं, या राज्यासाठी बलिदान दिलं, त्या शहीदांचा तुम्ही अपमान केला, देशभक्तांचा अपमान केला. आणि म्हणून शहीदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आपण मतदान करणार का? देशभक्त संदीपान भुमरे यांना मतदान करणार का? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मतदान करणार? हे आपल्याला ठरवायचं. आपण ठरवलेलंच आहे. आपण ठरवलंय, फिर एक बार अब की बार. आणि त्याच्यामध्ये पहिली बार भुमरे सरकार. आता भुमरेजी तुमचं काही भाषण राहिलंय बाकी, ते तुम्ही दिल्लीला जाऊन करा. आणि म्हणून यामध्ये फारुख अब्दुल्ला म्हणाले की पाकिस्ताननी काय बांगड्या घातल्यात काय, पाकिस्तानकडे अनुभव आहे. अरे तुम्ही या देशात राहता, या देशाचं नमक खाता आणि पाकिस्तानची बोली बोलता. हे काँग्रेस आज पूर्णपणे पाक धार्तीने झालंय. हे दुर्दैव आपल्या राज्याचं आणि देशाचं. आणि म्हणून मी म्हणतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. अशा महाविकास आघाडीला आपण मतदान करणार का आपल्या संदीपान भुमरे यांना मतदान करणार? उबाटाच्या काळात या ठिकाणी देशद्रोही याकूब मेमनची कबर सजवण्याचं काम कोणी केलं? उबाटाने केलं. हे आपल्याला मान्य आहे. आणि म्हणून आता तर हिंदू म्हणायची देखील त्यांना लाज वाटू लागली आहे. हिंदू हृदय सम्राट बोलताना जीभ कचरू लागली आहे. आता ते बोलणं बंद केलं आणि फक्त मी हिंदू आहे, हिंदू आहे, मी मर्द आहे, मर्द आहे. 5 मिनिटांचा असं बोलून काय होतं? पहिला करायला मनगटात ताकद असावी लागते. आणि ती मनगटात ताकद बाळासाहेबांच्या सैनिकामध्ये असू शकते. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून तुम्ही युती म्हणून लढलात, युती म्हणून मतं मागितली. बाळासाहेब एकीकडे, मोदीजी एकीकडे, आणि हे सगळं चित्र तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलात आणि मतं मागितली. सरकार मला सांगा कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं? 2019 मध्ये शिवसेना भाजपाचं सरकार व्हायला पाहिजे. परंतु स्वतःच्या मोहापायी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांची भूमिका सोडली. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केला. मग भुमरे बोलले ते बरोबर आहे. मग खरा बैमान कोण? खरा विश्वासघाती कोण? आम्हाला जी दूषणं लावताय ती तुम्हाला लागू होतात, आम्हाला नाही. आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आता गरज आली आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान संभाजीनगरची जनता सहन करेल का? कदापि नाही. आणि म्हणून आता बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हिंदू द्रोही आहे. अशी लढाई या संभाजीनगरमध्ये होती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एकच विचार, एकच पुकार, हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजीनगरमध्ये दुमदुमल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही आरोप केले, तुम्ही बदनाम केलं, तुम्ही आम्हाला अगदी तुच्छ मानलं. त्यावेळेस मात्र
शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना धनुष्यबाण तुम्ही बांधला, तो सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने हिम्मत केली, धाडस केलं आणि सत्तेला लाथ मारून सत्ता सोडली. माझ्या बरोबर माझे सहकारी होते, भुमरे नाना होते. भुमरे नाना म्हणाले की आज इथं अब्दुल सत्तार आहे, संजय शिरसाट आहे, अजून कोण आमदार आहे, देशवाल आहे, यामुलकर आहे, सगळे भुमरेंना म्हणालो मी काय करायचं, बोले उघड्या डोळ्याने कसं पाहिजे, संजय शिरसाट असतील, अब्दुल सत्तार असतील, हे सगळे काही विचारलं नाही, कुठे चाललोय, कशाला चाललोय. बोले शिवसेना वाचवली पाहिजे, आपण शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवलं पाहिजे, नाही तर असेच दिवस गेले तर सगळं संपेल. मला काय मिळणार, मला कुठलं पद मिळणार हा कोणी विचार केला नाही, कुणाच्या ध्यानात मनात नव्हतं, फक्त होता शिवसेना वाचवण्याचा विचार. आणि हे आज आम्हाला सांगतात सरकार फोडतात, आमदार फोडतात. तुम्हाला मी सांगतो, या भारतीय जनता पार्टीचे 4-5 लोक जेलमध्ये डांबण्याचं कारस्थान रचत होते, त्याच्यात देवेंद्र फडणवीस पण होते त्या नावामध्ये. आणि भारतीय जनता पार्टी कमजोर करायची, 25-30 आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडी मजबूत करायची, हे कारस्थान रचलं जात होतं. आणि आपल्याला या तुमच्या एकनाथ शिंदेला देखील राजकारणातून संपवायचं, हा देखील कारस्थानाचा एक मोठा भाग होता. परंतु मी बाळासाहेबांचा चेला आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा चेला आहे. त्यांचं कारस्थान, त्यांनी घातलेला घाट, त्यांचा टांगा पलटी करून टाकला मी आणि सगळं संपून टाकलं आणि शिवसेना वाचवली, शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवला, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवलं आणि या राज्यामध्ये विकासाचं पर्व आम्ही सुरू केलं. आज सगळीकडे कामं सुरू आहे. आज इथं मी सांगतो जवळपास 2000 कोटी रुपये आपण दिले या आपल्या पाणी योजनेसाठी. कुठे गेला कागद, पाणी 1680 कोटी दिले, 800 कोटीचे महापालिकाचा हिस्सा होता तोही आम्ही दिला. शेवटी छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणी मिळालं पाहिजे, डिसेंबर पर्यंत ही योजना सुरू होईल. आपल्याला पाणी मिळेल, आपल्याला विकास मिळेल, आपल्याला ज्या ज्या काही मागण्या आहेत हे सर्वसामान्यांचं तुमचं सरकार आहे. आणि आपल्याला एकच सांगतो, हा तुमच्यातलाच कार्यकर्ता, हा शेतकऱ्याचा मुलगा इथं मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. पुढे कामाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर तुमच्यातला एखादा कार्यकर्ता मोठा झाला आणि इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद एकनाथ शिंदेला होईल. तुम्ही दिलेलं मत म्हणजे मोदींना मत, तुम्ही दिलेलं मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. एवढीच आपल्याला विनंती करतो, भरपूर मतदान करा. कोणी इकडे तिकडे गेले असतील त्यांना बोलवून घ्या, बाहेर गावी असतील, फिरायला गेले असतील त्यांना बोलवा. या लोकशाहीमध्ये पवित्र मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करा आणि भरपूर लीडने. मागच्या निवडणुकीमध्ये किती लीड होता, नाही मागच्या आपल्या अगोदरच्या 3.5 लाखचा जो लीड होता धनुष्यबाणाचा जेवढा लीड होता तो लीड या निवडणुकीत आपल्याला तोडायचा. 4 लाखाच्या फरकाने आणि खैरेंना मत म्हणजे मला सांगितलं आता इथून इम्तियाज जलीलला मत,
खैरेंना मत म्हणजे इम्तियाज जलीलला मत, आणि म्हणून मुंबरेंना मत म्हणजे मोदींना मत, विकासाला मत. हे आपण येत्या 13 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून संदीपान भुमरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेनड्राईव्ह लावा त्याला. पेनड्राईव्ह लावा त्याला.